नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आलेत. महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या महासभेत शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावर ठोस भर देण्यात आलाय. कररचनेत सुधारणा करत गुंठेवारी भागांना करजाळ्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून व्यावसायिक करांमध्येही आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. नागरी सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी PPE तत्वावर सोलर प्रकल्प राबविणे तसेच शाळांमध्ये BOT तत्वावर सुधारणा करण्यास हिरवा कंदील देण्यात आलाय. याशिवाय शहरातील अनधिकृत विक्रेत्यांसाठी नियोजित हॉकर झोन उभारण्याचे निर्देश देण्यात आलेत. महासभेत काही सामाजिक आणि सांस्कृतिक निर्णयांचाही मंजुरी देण्यात आली आहे. अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करण्याबरोबर दिव्यांग भवनात कवी गोविंद यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच सर्व प्रभागातील मैदानांची जबाबदारी स्थानिक संस्था व स्वयंसेवी संघटनांकडे सोपवण्याचं ठरवण्यात आलंय. दरम्यान प्रशासकीय पारदर्शकतेवर भर देत पाणीपट्टीतील कर कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. सातपूर येथील अपघात प्रकरणी संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. तसेच IT व लॉजिस्टिक पार्कसाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्याचंही निश्चित करण्यात आलंय. एकूणच नाशिकच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट करत महापौरांनी ठाम आणि निर्णायक भूमिका घेतल्याचं या महासभेत अधोरेखित झालंय. रुलिंग पार्टीचे जे नगरसेवक आहेत त्यांना जास्त निधी प्रोव्हाइड केला गेला आहे आणि जे पण विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना त्यांच्यापेक्षा 8 रक्कममध्ये निधी प्रोव्हाइड केलेला आहे. तर महापौर मॅम, मी तुम्हाला हे विचारते, तुमच्या माध्यमातून मी आयुक्त मॅम आणि सभापतींना विचारते की आमच्यासोबत हा अनजस्ट बिहेवियर का बरं? महापौर मॅम, मी पुन्हा एकदा विचारते की का बरं आमच्यासोबतच हा अनजस्ट बिहेवियर? का बरं? का आमच्या प्रभागाचे जे नागरिक आहेत त्यांना बेसिक फॅसिलिटीजची आवश्यकता नाही आहे का? तर अगर तुमचा हाच निर्णय आहे आमच्या सर्वांसाठी तर आम्ही हा निर्णय मान्य करतो. पण मग आमच्या सर्व नागरिकांना तुम्ही अर्ध्या याच्यामध्ये तुम्ही घरपट्टी, पाणी बिल आणि इलेक्ट्रिसिटी बिल द्या, तर जाऊन मग आम्ही हा तुमचा निर्णय मान्य करू. त्याचबरोबर मी अजून एक मुद्दा मांडते की आता आपल्यासमोर सिंहस्थ आहे, सिंहस्थ कुंभमेळा आणि सर्व प्रभागांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बरेच काही विकास कामं होत आहेत. पण माझा प्रभाग क्रमांक 19 इथे एक सुद्धा विकास कामं कुंभमेळ्यासाठी होत नाही आहे. तर मला हे प्रश्न विचारायचे महापौर मॅम तुम्हाला की का बरं माझा प्रभाग वंचित का बरं ठेवलेला आहे त्या विकास कामासाठी? स्मार्ट सिटी सुद्धा माझ्या प्रभागात नाही. तर मी तुम्हाला पुन्हा विचारते की का बरं फक्त माझा प्रभागच? नाहीतर आपण सगळेजण उपसूचनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या विकास कामं देऊ. स्थायी समिती सभापतींनी अनेक विकास कामं या ठिकाणी सुचवली, परंतु प्रशासन म्हणून ह्या सगळ्या कामांचा विचार होणार आहे का, हा सुद्धा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. आज अनेक सदस्य पोटतिडकीने आपलं या ठिकाणी म्हणणं मांडत आहेत. गेल्या 4 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेचा जो काही विकास घडला होता, आपण सगळ्यांनी बघितलं असेल का पदसेवेतल्या अधिकाऱ्यांना मी नाव ठेवत नाही, परंतु पदसेवेतल्या अधिकाऱ्यांवर जे स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत, जे नगरसेवक मानू शकत होते, तो कुठेतरी मानण्यामध्ये या 4 वर्षामध्ये एक मोठा कालखंड गेलेला आहे. आणि म्हणून पदसेवेतल्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने DPR तयार केला, तो अमृत कुंभचा DPR असेल, मग विभागाचा DPR असेल, अनेक ठिकाणी त्या DPR करणाऱ्यांनी आपण सगळे प्रशासन करोडो रुपये मोजतो, करोडोची बिलं देतो. ते बिलाची तपासणी होती का नाही हा सगळा संकट आहे. परंतु एवढे पैसे देऊन तो DPR करत असताना सर्वसमावेशक अमृत कुंभची कामं झाली का, हा सुद्धा प्रशासनाला आपल्या सगळ्यांना सवाल आहे. ज्या ज्या गोष्टी आपण करू शकता, उत्पन्नाचे उत्पन्न वाढेल त्यासाठी जिथे कुठे उपाययोजना करायच्या असतील, कुठले निर्णय घ्यायचे असतील तर निश्चित आम्ही सर्वजण आपल्या सोबत राहू. पण हा जो तफावत, हा जो काही भेदभाव आहे याच्यामध्ये आपण पूर्णपणे जी काही नाराजी नगरसेवकांची असेल ती आपण दूर करावी.
प्रत्येक प्रभागाला सारखाच न्याय द्यावा. कोणी म्हणत असेल की आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून आम्हाला जास्त निधी, मग सत्ताधाऱ्यांनाही मतदारांनीच केलं, आम्हालाही मतदान जनतेने केलं. त्यामुळे माझी एवढीच मागणी राहील महापौरताई आपल्याकडे की सर्वांना समान न्याय द्या, सर्वांना समान निधी द्या, एवढीच आपल्याकडे अपेक्षा करतो. 20 MLD पाणीचं ट्रीटमेंट करतो. तर माननीय आयुक्त मॅडम आणि माननीय महापौर मॅडम, मला हे सांगायचं आहे की जर आपण 240 MLD पाणी लोकांपर्यंत पोहोचवतो तर 220 MLD पाणी एक्स्ट्रा कुठून येत आहे ट्रीटमेंटमध्ये, ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्याच्यावर आपण लक्ष घालायला पाहिजे. हे का होत आहे, हे ड्रेनमध्ये हे पाणी एवढं कुठून अवेलेबल आहे? कारण की मला असं वाटतं की जे वॉटर मीटर्स आहेत, बरेचसे वॉटर मीटर्स त्याच्यावर आपण लक्ष देत नाही. बरेच वॉटर मीटर्स हे खराब आहेत. बऱ्याच स्लम्समध्ये पाणी डायरेक्ट वाहत असतो. त्या टॅक्सवर आपलं काही कंट्रोल नाही. माझं हे काम आहे, झोपडपट्टीचं काम आहे. तेव्हा अधिकारी म्हणतात 5% तुला आपण आपल्याला घालता येईल का? कारण 5%मध्ये आपल्याला तेवढं निधी पुरत नाही. आता 30 कोटी रुपये आयुक्त मॅडमने दिला. चेअरमन स्थायी समिती चेअरमननी 25 कोटीची वाढ केली, 45 कोटी रुपये दिली. तर 45 कोटी रुपये निधी म्हणजे साधारणतः जरी बघितलं तर प्रत्येक वार्डाला साधारणतः 1 कोटी रुपये निधी हा 1 कोटी सव्वा कोटी. मॅडम हा खूपच हा विकास हा त्या मागासवर्गीय समाजाचा बाळाचा विकास हा होत नाही. गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या या वसाहतीचा विकास हा ठिकाणी होत नाही. त्यामुळे ते आपल्याला विनंती करेल की झोपडपट्टीसाठी आपण का 100 कोटी रुपये किंवा 200 कोटी रुपये याची तरतूद करा. रस्त्यांच्या बद्दल रस्त्यासाठी तरतूद करणार आहात, रेल्वेसाठी करणार आहात, पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजना आणणार आहात. हे सर्व कौतुकास्पद आहे. याला माझं सहमत आहे, याला माझा पाठिंबा आहे. 3437.28 कोटी रुपये खात्यावर अंदाजपत्रक सादर करण्यात येत आहे. तसेच सन 2026-27 मूळ अंदाजपत्रकानुसार अखेरची शिल्लक रुपये 1.85 कोटी खर्च करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्प तयार करताना महापौर सर्व गटनेते, स्थायी समिती सदस्य, ज्येष्ठ सदस्य, नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखा परिषद, सर्व अधिकारी व वृत्तवाहिनी प्रतिनिधी आणि पत्रकार तसेच विविध संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून तसेच उपवृत्तवाहिनीबरोबर सभागृहात सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येऊन 2026-27 अर्थसंकल्प आज सन्माननीय स्थायी समितीने संमत केलेले अर्थसंकल्पीय जे पुस्तक आहे ते सादर करण्यात आलं. सभागृहामध्ये जे काही कामं अंतर्भूत केलेली होती अ ब क ड खरं याप्रमाणे स्थायी समिती सभापतींनी इथे सादर केलेली आहे. प्रत्येक प्राकलनाला किती नोंद धरायची या संदर्भात त्यांनी सगळं उपस्थित केलं. त्याचबरोबर नाशिक नगरी ही कुंभमेळा नगरी असणार आहे, त्यामुळे विशेष करून कुंभमध्ये जे समर्पित प्रभाग आहेत त्याच्याशी निगडीत जी काही विकास कामं अपेक्षित आहे त्याचा अंतर्भाव खरं तर ह्या बजेटमध्ये पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे आधी आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सगळ्याच नगरसेवकांना 122 नगरसेवकांना कमी निधी होता, कमी प्रभाग विकास निधी होता आणि आता सर्व प्रभागामध्ये जर आपण एक ॲव्हरेज बघितलं तर 8 ते 9 कोटींची तरतूद खरं तर स्थायी समितीने पकडली आहे. काही प्रभागांमध्ये जिथे विस्तार जास्त आहे आणि जिथे कामं खूप धरली गेली आहे, रस्त्याची कामं राहिली आहेत, अशा प्रभागांमध्ये जादा निधी धरण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्थायी समितीमधले जे सदस्य आहेत त्यांच्या मागणीनुसार इथे काही कामं धरण्यात आली आहेत. साधारण सभागृहाचा जर विचार केला
तर आयुक्तांनी दिलेल्या बजेटपेक्षा स्थायी समितीमध्ये त्यांना प्रत्येकाला जास्त निधी दिला आहे. तरी सुद्धा काही नगरसेवक जे आहेत, काही विरोधी पक्षातले नगरसेवक जे आहेत, जादा निधी देऊन देखील असंतुष्टच आहेत. ही खरं तर क्रमप्राप्त आहे सिस्टीम, की जितकं दिलं तिथे कमीच आहे. कारण 4-4.5 वर्षानंतर जेव्हा विकास कामं आणि लोकांना आपल्याला सामोरं जायचं आहे, तर निश्चितपणे प्रत्येकाला काम दिसणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचं काम हो. पण नाशिक शहर म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्रित विचार करून सगळ्या सभागृहाला न्याय द्यायचा आहे. जिथे कुठे तरतूद कमी असेल, जास्त असेल, त्याप्रमाणे जे काही कामाचे निकष असतील, प्राधान्यक्रम असेल, त्यानुसार ते निकष आपण महासभेच्या ह्या बजेटमध्ये सादर करणार आहोत, ती धरणार आहोत. उत्पन्नाचे स्रोत इथे काही आज डिस्कस झाले सभागृहामध्ये. त्यामध्ये जास्त करून जाहिरात परवाना हा जो विभाग आहे, छोट्या नगरपालिका देखील जास्त जाहिरात परवाना आज उत्पन्न कमवतात आणि नाशिक सारख्या मोठा विस्तार असणाऱ्या शहरात जाहिरात परवाना उत्पन्न जे आहे ते कमी आहे. त्यामुळे त्याचे स्रोत आपण त्याची तरतूद वाढवणार आहोत आणि त्याचबरोबर व्यावसायिक कर आणि ऑनलाईन लायसन्स फी याचं इंट्रोडक्शन करतोय. आजकाल कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीसाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. मग राष्ट्रीय धोरण असेल, शासकीय धोरण असेल, त्यामध्ये सोलार एनर्जीचा वापर खरं तर सगळ्यांनी करायला हवा आणि त्याचकरता सोलारने इलेक्ट्रिसिटी कमीत कमी कशी होईल नाशिक शहराची, यावरती आम्ही एक मॉडेल ठरवतोय. तसेच उद्यान आणि ओपन स्पेसेस मॅनेजमेंट करता सगळ्याच प्रभागातले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आणि NGOज असतील, त्यांना निम्न शुल्कामध्ये ते ओपन स्पेसेस कसे मेंटेनन्सला देऊ शकतो. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.